क्रांती सम्राट, आपल्या हक्काचे व्यासपीठ। ताज्या बातम्या, मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी क्रांती सम्राट न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा। कर्मयोगी संत गाडगेबाबा विचार मंच प्रतिष्ठान यांच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आज दिनांक 3 जानेवारी 2026 रोजी कामोठे येथे उत्साहात साजरी करण्यात आली। समाजातील वंचित उपेक्षित घटकांच्या शिक्षणासाठी आयुष्य वाहून देणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला यावेळी अभिवादन करण्यात आलं। कार्यक्रमात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला ॲडव्होकेट सिद्धार्थ सोनाजी इंगळे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। तसेच त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक योगदानावर प्रकाश टाकला। स्त्री शिक्षण, सामाजिक समता आणि परिवर्तनासाठी त्यांनी दिलेला लढा आजही प्रेरणादायी असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले। या उपक्रमातून समाजात शिक्षणाचे महत्त्व, स्त्री पुरुष समानता आणि सामाजिक जाणीव वृद्धिंगत करण्याचा संदेश देण्यात आला। उपस्थित नागरिकांनी सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प यावेळी व्यक्त केला। सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचारांना मी अभिवादन करतो। राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ सावित्रीबाई फुले, माता रमाई या महान स्त्रियांच्या कार्याला मी त्रिवार वंदन करतो। संत गाडगेबाबा विचार प्रतिष्ठानतर्फे आज आपण इथे सावित्रीबाई फुलेंची 193वी जयंती आज साजरी करत आहोत। या कार्यक्रमासाठी आपण मला इथे बोलावलं, त्याबद्दल मी आयोजकांचे मनापासून आभार व्यक्त करतो। त्याचबरोबर इथे उपस्थित सर्व संविधानवादी, संसदीय लोकशाही मांडणारे आणि वैचारिकवादी या सर्वांना मी सावित्रीबाई जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो, नववर्ष शुभेच्छा देतो। आणि हे नववर्ष आपल्याला सुखाचे, समृद्धीचे आणि मुळात म्हणजे मुख्य म्हणजे व्यवस्था परिवर्तनात जावो ही ती आशा व्यक्त करतो। आपण सावित्रीबाईंची जयंती साजरी करताना आपण काय लक्षात ठेवतो तर त्यांचं कार्य, त्यांचं स्त्रियांसाठीचं कार्य। जसं महात्मा फुलेंनी शिक्षणाला महत्त्व दिलं, त्यांनी स्वतःच्या घरातली स्त्रीला पुन्हा अगोदर शिक्षित केलं। घरातली स्त्री जर शिक्षित होईल तरच ती आपल्या घराचा विकास करेल, घराची प्रगती करेल आणि मग समाजाची प्रगती करायला ती पुढे जाईल। त्याप्रमाणे आपल्याला आज दिसतं का हे वातावरण? तर नाही। आपण मॉडर्न विचार घेऊन चाललेलो आहोत, 21व्या शतकात आलेलो आहोत। परंतु आज काय होतं की आपण शिक्षण घेतलेलं आहे, परंतु ते शिक्षण ज्यांच्यामुळे मिळालेलं आहे आपण त्यांना सोयीस्करित्या विसरून गेलेलो आहोत। महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज यांनी शिक्षणाचं जे महत्त्व आहे ते वेळोवेळी अधोरेखित केलेलं आहे। त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या शिक्षणाच्या महत्त्वाला प्रमाण मानून भारतामध्ये सामाजिक न्यायाची चळवळ उभी केली। या सामाजिक न्यायाच्या चळवळीमध्ये जर काही केंद्रबिंदू असेल तर तो म्हणजे शिक्षणच। परंतु आपण पाहतो की जेव्हा संविधान सभा सुरू होती त्या संविधान सभेमध्ये चर्चा झाल्या आणि या संविधान सभेत चर्चा करताना भारताच्या नागरिकांना शिक्षणाचा मूलभूत अधिकार असायला हवा का हा विषय आला। तेव्हा त्या तत्कालीन जेही कुणी खासदार तिथे होते त्यांनी सांगितलं की भारताची आर्थिक परिस्थिती जी आहे ती हलाखीची आहे, आपण प्रत्येक नागरिकांना शिक्षण देऊ शकत नाही, मोफत शिक्षण देऊ शकत नाही। परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की भारताच्या प्रत्येक नागरिकाला, मी म्हणतो प्रत्येक नागरिकाला, कुठल्या जातीला नाही, पंथाला नाही, घटकाला नाही, वर्गाला नाही, तर प्रत्येक नागरिकाला शिक्षणाचा समान अधिकार मिळाला पाहिजे, तो मोफत अधिकार मिळाला पाहिजे। परंतु आज आपण संविधान निर्माण करून 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत, काय भारताच्या नागरिकांना शिक्षणाचा मूलभूत अधिकार प्राप्त झालेले आहे का? तर माझं उत्तर असेल नाही।
बालकाचा मोफत सक्ती शिक्षण कायदा 2009 साली आला. याचाच अर्थ की आपल्या भारतामध्ये मोफत शिक्षण अजूनही मिळत नाही. मी स्वतः मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक 1 मध्ये 1ली ते 7वी हे त्यावेळेस मोफत शिक्षण घेतलेलं आहे. परंतु 8वी नंतर मला प्रायव्हेट शाळेत जावं लागलं. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच जी पीपल एज्युकेशन सोसायटी निर्माण केली, त्या पीपल एज्युकेशन सोसायटीमध्ये देशातले हजारो लाखो विद्यार्थी शिक्षण घेऊन पुढे आले. त्या शिक्षण संस्थेत माझं शिक्षण झालं. शिक्षण करताना मला ज्या अडचणी आल्या मी पाहिल्या, त्या अडचणी मी स्वतः न्यूजपेपर टाकले, दुधाची लाईन टाकली, मार्केट एक्झिक्युटिव्हचं काम केलं. ते करता करता शिक्षण पूर्ण केलं, माझं MBA पूर्ण केलं, नोकरी लागली. नोकरी लागल्यानंतर माझं मी ज्या क्षेत्रात होतो तिथे मी निकमारचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर मग मला असं वाटलं, अरे बाबा मला 1 लाखाची नोकरी पगार झालेला आहे, तर मी माझा स्वतःचा उत्कर्ष केलेला आहे. परंतु मी शिक्षण घेताना जे काही त्रास हालापेक्षा भोगलेले आहेत, आजही माझ्या समाजातील जे काही लोक आहेत, जे काही वर्ग आहे, घटक आहेत, त्यांना शिक्षण मिळत नाही. मग विचार केला मी काय आपल्याला पुढे काय करावं लागेल. आपल्याकडे पैसा नाही आहे, कुठली राजकीय शक्ती नाही आहे, मग काय करणार. मग जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांची पुस्तकातून सुरुवात केली, महात्मा फुलेंची पुस्तकातून सुरुवात केली, शाहूंचे चरित्र वाचले, तेव्हा मला असं वाटलं की नाही, जर त्या काळात कुठलाही सोशल मीडिया नव्हता, त्या काळात कुठलंही गुगल नव्हतं, तेव्हा बाबासाहेब आंबेडकर कोलंबियाला कसे गेले असतील, त्यांना कोलंबिया विद्यापीठ कोणी सांगितलं असेल, हा प्रश्न मनात आला. आणि विचार केला की जर बाबासाहेब आंबेडकरांनी जर बॅरिस्टर पदवी मिळवली, त्याचा अर्थ काहीतरी असेल की बाबा कायद्याचं ज्ञान असल्यावर तुम्हाला खूप काही करता येतं. जी बाबासाहेबांनी चळवळ पाहिली आपण, तर ती आर्थिक धोरणांना घेऊन आणि कायदेशीर धोरणांना घेऊनच पुढे गेलेली आहे, आणि त्यामुळे देश सुखकर झालेला आहे. म्हणून मग मी कायद्याचं शिक्षण घेण्याचं ठरवलं. आणि कायद्याचं शिक्षण घेतल्यानंतर हा विचार केला की ज्या दिवशी माझ्या सनद येईल त्या दिवशी मी माझी नोकरी सोडेल. त्याप्रमाणे मी 2019ला 1.25 लाख पगाराची नोकरी सोडली आणि पूर्णपणे वकील क्षेत्रात उतरलो. माझी चळवळ विद्यार्थी चळवळ पण सुरू झाली, आज राजकीय चळवळीकडे येऊन थांबलेली आहे. आता ही राजकीय चळवळ का मी हातात घेतलेली आहे, कारण की मला असं वाटतं की नुसतं व्यवस्थेला नाव ठेवून, व्यवस्थेला टोमणे मारून, राजकीय नेत्यांना टोमणे मारून चालणार नाही. जसं घरातली घाण आपण स्वतः साफ करतो, तशीच राजकारणातली घाण, व्यवस्थेतली घाण साफ करायला मला राजकारणात उतरावं लागेल. म्हणून आज मी या राजकारणाच्या सक्रिय प्लॅटफॉर्मवरती आलेलो आहे. महानगरपालिका इथे अस्तित्वात आलेली आहे. RTEचा कायदा सांगतो की 5 वर्षाच्या आतमध्ये जिथे महानगरपालिका तयार होईल तिथे महानगरपालिकेच्या शाळा बनल्या पाहिजेत. आहे का आपल्या विभागात शाळा महानगरपालिका, तुम्ही सांगा. आता मोठा आजार झाला तर आपल्याला टाटा सारख्या हॉस्पिटलमध्ये जावं लागतं, मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये पळावं लागतं. जर कामोठे नोड डेव्हलप झालेला आहे नवी मुंबईमध्ये, तर या कामोठे नोडमध्ये फक्त जे प्लॉट्स आहेत ते बिल्डरच्या खिशात घालून टोललेगंज इमारती बांधणं हेच फक्त विकास आहे का, तर नाही. हा मुळात विकास नाहीच आहे. मला असं वाटतं मी निवडून येऊ का ना येऊ हा नंतरचा भाग, परंतु जे काही मी कार्य आतापर्यंत केलेलं आहे त्यामध्ये मग विद्यार्थ्यांसाठी जमिनीचा लढा असू देत, मग त्यांच्यासाठी उच्च न्यायालयामध्ये, सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलेला असू देत, किंवा आदिवासींचा लढा असू देत. मी एक उदाहरण सांगतो. उदाहरणार्थ मी एक कार्य केलेलं आहे. 2023 साली मुंबई महानगरपालिकेने 19ला एक शिक्षक भरती सुरू झाली होती पवित्र पोर्टलद्वारे. या पवित्र पोर्टलद्वारे ज्या काही शिफारसी प्राप्त झालेल्या होत्या मुंबई महानगरपालिकेला 253 शिक्षकांच्या, त्या 253 शिक्षकांनी जेव्हा आपले कागदपत्र व्हेरीफायसाठी मुंबई महानगरपालिकेला गेले, तेव्हा मुंबई महानगरपालिकेच्या एज्युकेशन ऑफिसरना सांगितलं की तुमचं प्राथमिक शिक्षण मराठीतून झालेलं आहे, म्हणून आम्ही तुम्हाला अपात्र करतो. कोणी सांगितलं, तर मुंबई महानगरपालिकेने सांगितलं. हे तुमच्यावर पोहोचलेलं नसेल कदाचित, परंतु मुंबईमध्ये मोठ्या चॅनलने या बातम्या केल्या, NDTVने बातमी केली, AP माझाने बातमी केली, सगळ्या नगरसेवकांकडे गेले, ज्यांनी मराठीसाठी संघटना उभ्या केल्या त्या संघटनेकडे सुद्धा गेले, जे मराठीचा पुळगा घेऊन पुढे आले त्यांच्याकडेही गेले, भारतीय जनता पक्षाकडे गेले, महापौरांनी पत्र दिले आयुक्तांना, शिक्षण संचालकांनी पत्र दिले, आयुक्तांनी पत्र दिले, तरीही ती मुंबई महानगरपालिका काय ऐकली नाही. मग आम्ही काय केलं, छत्रपती शिवाजी महाराज पार्क ते शिवसेना भवन
आंदोलन मार्च काढला. त्या आंदोलन मार्चमधून आम्ही शिवसेना प्रमुख जे उद्धव बाळासाहेब ठाकरे ज्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री होते त्यांना निवेदन दिलं. तिथून तडक आम्ही रात्री 11:30 वाजता आजचे जे उपमुख्यमंत्री आहेत एकनाथजी शिंदे यांच्या घरावरती आम्ही ठिय्या आंदोलन केलं. त्यानंतर आम्हाला दुसऱ्या दिवशी मुलाखत मिळाली. त्यांनी सांगितलं की माझ्या हातात काहीच नाही आहे, मुंबई महानगरपालिका XYZच्या हातामध्ये आहे, आपण पुन्हा नंतर कधीतरी पाहू. मग मी त्यानंतर थांबलो नाही, सुप्रीम कोर्टामध्ये SLP दाखल केली. SLP दाखल केली तेव्हा व्यवस्था माझ्याकडे स्वतः आली आणि सांगितलं की इंगळे तुम्ही ही SLP मागे घ्या, आम्ही नोकऱ्या देतो. मी म्हटलं पहिला नोकऱ्या द्या आणि SLP मागे घेतो. त्याप्रमाणे 253 शिक्षकांना, ते कुठल्या एका जातीचे नव्हते, ते आपले मराठी होते, म्हणून त्या 253 आज नोकऱ्या मिळालेल्या आहेत. त्यांना 3 वर्ष पूर्ण झालेली आहेत. त्या शिक्षण सेवकांना फक्त 8,000 पगार आणि 8,000 पगारासाठी हजारो फॉर्म, फक्त 253 जणांना नोकरी मिळाली. आज आपण शिक्षणाच्या देवताचं इथे जयंती साजरी करतोय, परंतु शिक्षणाची व्यवस्था जी आहे ती ही बुजगाड्यांच्या हातात गेलेली आहे, भांडवलदारांच्या हातात गेलेली आहे. त्यांनी शिक्षण व्यवस्था विकलेली आहे. मला असं वाटतं की गेल्या 2014 पासून बहुजनांच्या महापुरुषांना नाकारून त्यांना त्यांच्या उजव्या विचारसरणीची विचारधारा पुढे आणायची आहे. तशाप्रमाणे इतिहास बदलला जातो आहे. परंतु तुमच्या आमच्या सारख्यांचं जे वैचारिकवादी आहे, संविधानवादी आहे, लोकशाहीवादी आहे, त्यांचं एक कार्य आहे की आपण जो इतिहास वाचलेला आहे तो इतिहास विसरून न जाता पुन्हा नव्याने इतिहास निर्माण करण्याची वेळ आलेली आहे. मी आपल्याला ग्वाही देतो की येणाऱ्या 3 वर्षामध्ये मी नगरसेवक बनो ना बनो हा नंतरचा भाग झाला, परंतु येणाऱ्या 3 वर्षामध्ये इथे सुसज्ज शाळा बनतील त्यासाठी आम्ही तयारी सुद्धा केलेली आहे. आम्ही थांबलेलो नाही आहे. माझी महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन जी महाराष्ट्रभर विद्यार्थ्यांचं काम करते, कामगार हितकाणी सभा जी कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढते, त्यानंतर लोकहितकाणी सभेच्या माध्यमातून आपण सामाजिक आणि सांस्कृतिक काम करत आहोत. संविधान महोत्सव इथे कोणीही साजरा नाही केला. आपण पाहिलं की आगरी कोळी महोत्सव होतात, होऊ द्या. इतर कुठले कोकण महोत्सव होतो, होऊ द्या, हरकत नाही, ती संस्कृतीचा भागच आपल्या. परंतु संविधान महोत्सव आम्ही गेल्या 2 वर्षापासून पनवेलमध्ये साजरा करतो आहोत. आणि या संविधान महोत्सवाचं फक्त एकच ध्येय होतं की संविधान जो प्रोपगंडा केलेला आहे इथल्या उजव्या श्रेणीच्या लोकांनी, हे संविधान एका दलिताने लिहिलेलं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहिलेलं आहे, म्हणून हे संविधान फक्त दलितांचं आहे. तर हा प्रोपगंडा आम्हाला मिटवायचा होता. म्हणून आम्ही संविधान हे कुठल्या जातीपातीसाठी नाही, कुठल्या एका घटकासाठी नाही, कुठल्या एका वर्गासाठी नसून हे संविधान इथल्या भारतीय नागरिकांसाठी आहे, म्हणून संविधान महोत्सव साजरा केला. आणि यापुढेही तो संविधान महोत्सव अशा प्रकारे साजरा होत जाईल. जास्त न बोलता, जास्त न वेळ घालता मी सगळ्यांना विनंती करतो की आपल्याला एकजुटीने, एक दिलाने आणि एक विचाराने आपल्याला कार्य करायचं आहे. आणि आम्ही जे काही कार्य योजले आहे त्यास आपण सहकार्य करावे. जर इथे महानगरपालिका शाळा बनल्या तर आजही कामोठ्यामध्ये बरेचसे गरीब लोक राहतात. मी पाहिलंय, मी माझी स्वतःची मुलगी CBSEतून काढली, तिला RTतून ऍडमिशन घ्यायला लावलं. तर मी लोकांना म्हणतो की तुम्ही शासकीय शाळेमध्ये मुलांना टाका, तर माझी मुलगी सुद्धा त्या शाळेतून शिकली पाहिजे. म्हणून मी तिला CBSEतून काढून RTतून टाकलं. आणि आज RT तुम्ही पाहतो, आम्ही RTAचा प्रोग्राम केला होता. त्या प्रोग्राममध्ये गौरव जाय पण आले होते. त्या 1500 महिलांनी सांगितलं की आमच्याकडून प्रत्येक जण पैसे घेतो. RTचा नियम आहे की कुठलेही पैसे नाही घ्यायचं, मोफत शिक्षण दिलं पाहिजे. परंतु असं न होता ते ज्याही शाळा आहेत त्या RTतील मुलांना पैसे घेतात. हे होणार नाही, हे मी होऊ देणार नाही. त्यामुळे मी इथेच थांबतो. आपण जो मला बोलावलं, जो बहुमान दिला त्याबद्दल मी खूप खूप आपला कृतज्ञ आहे. मिश्रान साहेब, आपण जो काही संत गाडगे बाबा विचारमंच प्रतिष्ठानतर्फे जो काही मानवतावादी विचार पसरवतात त्याबद्दल आपल्याला शुभेच्छा. DN यादव साहेब, गौरव पुरवाल साहेब व इतर माझे मित्र आंबोरे सर, सगळ्यांनीच इथे सहकार्य करून हा काही जो काही भाग बनवलेला आहे खूप खरोखर चांगला आहे. इथे झाडं पण लावली, पाहिली मगाशी की झाडं खूप सुंदर आहेत आणि त्यामुळे हवा पण खेळती राहते. मी आपल्याला शब्द देतो की या वास्तूला कुठेही हात लागणार नाही. मी नगरसेवकाचं बोलत नाही, पण एक वकील म्हणून बोलतो. माझ्यामध्ये वकील 24 तास राहतो. त्यामुळे वकिलाच्या हेतून मी बोलतो की या भागाला कोणी हात लावणार नाही. ती जबाबदारी पूर्णपणे माझी असेल. आणि या पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीत मी आपले आशीर्वाद घेण्यासाठी उतरलेलो आहे. मला पूर्णपणे विश्वास आहे की तुम्ही येणाऱ्या 15 तारखेला 12 अ मधून मी ॲडव्होकेट सिद्धार्थ सोनाजी इंगळे आणि 12 क मधून
रिचा गौरव पोरवाल या दोघांना प्रचंड बहुमताने विजयी कराल आणि शिटीवरती बटन दाबून पूर्णपणे इथे व्यवस्था परिवर्तन कराल. इथेच थांबतो. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र, जय संविधान, जय शिवराय.